नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ललित मोदी व्हिसा मुद्द्यावर केंद्र सरकार आणि भाजपचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पाठिंबा. केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून मदत केल्याचं स्वराज यांचं स्पष्टीकरण. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची स्पष्टोक्ती. वसई विरार महानगरपालिकेसाठी 49% मतदान, 16 जूनला मतमोजणी. भारत आणि बांगलादेश यांच्यातला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित. आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस, हातनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. आणि आता सविस्तर वृत्त. माजी IPL अध्यक्ष ललित मोदी यांच्या परदेश प्रवासाच्या कागदपत्रांच्या मुद्द्यावर त्यावेळी फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून कृती केली होती, असं आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुषमा स्वराज यांनी ब्रिटिश सांसद कीथ वाज यांना इंग्लंडच्या नियमांच्या चौकटीत राहूनच ललित यांच्या अर्जाचा विचार करायला सांगितलं होतं, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून स्वराज यांच्यासह भाजपावर खरमरीत टीका केली आहे. मात्र स्वराज यांची कृती योग्यच असून सरकार आणि पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे, असंही सिंग म्हणाले. मानवीय संवेदना रखने वाले किसी भी व्यक्ति को यही करना चाहिए जो उन्होंने किया है. ब्रिटिश हाई कमिश्नर को केवल इतना ही उन्होंने कहा था कि जो भी आपके रूल्स रेगुलेशंस इजाजत देते हों, उन रूल्स रेगुलेशंस के आधार पर आप कर सकते हैं, हमें कोई आपत्ति नहीं है. मैं ये स्पष्ट कर देना चाहता हूं कि जो कुछ भी सुषमा स्वराज ने किया है वह उचित किया है, उसको हम जस्टिफाई करते हैं और पूरी तरह से सरकार उनके साथ खड़ी है. इसमें इतना हो हल्ला करने की जरूरत नहीं है, न कोई बड़े मॉरल ग्राउंड का मामला है. किसी भी व्यक्ति को मानवीय आधार पर उसकी पत्नी की कैंसर का इलाज करने के लिए जब उसके सिग्नेचर की जरूरत हो तब सहायता करने में कोई मॉरल ग्राउंड्स नहीं बनते. मैं मानता हूं कि पार्टी मानती है कि ये कोई मॉरल ग्राउंड है, इस तरह की बात नहीं है, एक मानवीय आधार पर की गई मदद है. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं ठाम प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं आहे. जयपूरमध्ये आज आयोजित सीमा सुरक्षा आव्हानं आणि उपाय या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. म्यानमारमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रीय सुरक्षेविषयीचं चित्र बदललं असून जनतेच्या मानसिकतेतही बदल झाल्याचं पर्रिकर म्हणाले. सायबर गुन्हे हे संरक्षण दलापुढचं नवं आव्हान असल्याचं ते म्हणाले. बनावट चलनी नोटांचा प्रश्न सायबर हल्ल्यापेक्षाही जास्त धोकादायक असल्याचं त्यांनी नमूद केलं. वन रँक वन पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सरकारनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात येईल. माजी सैनिकांनी संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान वन रँक वन पेन्शन अर्थात समान हुद्दा एक समान निवृत्ती वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी देशभरात आज आंदोलन केलं. नवी दिल्लीत जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात माजी सैनिक जमले होते. या आंदोलनाअंतर्गत उद्या सकाळी साखळी उपोषण करण्यात येणार असून वन रँक वन पेन्शन लागू करण्यासाठीची तारीख सरकारनं अद्याप जाहीर केली नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं होतं. येत्या 21 जूनला सारं जग प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. भारतात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकांमध्ये उत्साह असून नवी दिल्लीमधल्या नेहरू स्टेडियममध्ये जवळपास 1000 लोकांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली योगाभ्यास केला. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे जगात योग साधनेला अधिकच लोकप्रियता प्राप्त होईल अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी व्यक्त केली आहे. तर धर्माच्या पलीकडे जाऊन योगाचं महात्म्य असल्याचं मत मोहम्मद काझमी यांनी व्यक्त केलं आहे.
देशभरातील BSNLच्या कोट्यवधी ग्राहकांना उद्यापासून विनामूल्य रोमिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे। या सुविधेमुळे ग्राहकांना इनकमिंग कॉल्स विनामूल्य उपलब्ध होणार असून मोबाईल ग्राहकांना रोमिंग दरम्यान मल्टिपल सिम कार्ड आणि हँडसेट वापरण्याची आवश्यकता नाही। माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या संदर्भातली घोषणा 2 जून रोजी केली होती। पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेच्या आज झालेल्या निवडणुकीत 49% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कालपासून वसई तालुक्यात होणाऱ्या पावसानं मतदानावर काहीसा परिणाम झाला। ग्रामीण भागात मात्र पाऊस पडत असतानाही मतदारांमध्ये उत्साह होता। बहुजन विकास आघाडी, शिवसेना भाजपा युती, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, जनता दल आणि जन आंदोलन समिती हे निवडणूक रिंगणात समोरासमोर आहेत। वसई विरार महानगरपालिकेचे एकूण 115 प्रभाग आहेत। मात्र 4 ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाल्यानं आज 111 जागांसाठी मतदान झालं। 16 जूनला मतमोजणी होईल। दरम्यान वसई विरार महानगरपालिकेसोबतच अहमदनगर, उल्हासनगर, मालेगाव आणि सोलापूर या महानगरपालिकांच्या एकूण 7 रिक्त जागांसाठीही आज मतदान झालं। चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झँग डेजियांग यांच्या मुंबई भेटीनंतर राज्यातल्या विविध प्रांतांचा चीनमधल्या विविध प्रांतांशी विकासाच्या दृष्टीने संबंध वृद्धिंगत होऊन उभय देशाच्या दृष्टीने नवपर्व सुरू होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। मुंबईत आज डेजियांग आणि मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळासमवेत चर्चा झाली, त्यावेळी ते बोलत होते। चीनला भारताशी मैत्रीपूर्ण संबंध हवे असल्याचं मत डेजियांग यांनी यावेळी व्यक्त केलं। रस्ते, वीज आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात चीन प्रगत असून त्याचा फायदा महाराष्ट्राला मिळावा असं सांगत झपाट्यानं प्रगती करण्यासाठी उत्तम कायदेशीर चौकट गरजेची असल्याचंही डेजियांग यावेळी म्हणाले। झँग डेजियांग यांनी राजभवन इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांचीही भेट घेतली। भारत आणि चीन शेजारी राष्ट्र असून परस्पर सहकार्य वाढल्यास त्याचा लाभ उभय देशातल्या 250 कोटी लोकांना होईल असं मत डेजियांग यावेळी व्यक्त केलं। डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे भारत चीन मैत्रीचे प्रतीक होते। मैत्रीचा वसा जपण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून होत असून ही मैत्री अधिकाधिक दृढ होईल असा विश्वास चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झांग डेजियांग यांनी आज व्यक्त केला। इंडियन मेडिकल मिशन टू चायना 1938 निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जियांग यांनी डॉक्टर कोटणीस यांचे कुटुंबीय आणि अखिल भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीच्या सदस्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। चीनच्या जनतेकडून डॉक्टर कोटणीस यांचा होणारा गौरव आणि प्रेमाबद्दल कृतज्ञतेची भावना त्यांच्या भगिनी मनोरमा कोटणीस यांनी व्यक्त केली। डॉक्टर कोटणीस यांची छायाचित्र, पत्रलेख यांचा समावेश असलेल्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। चित्रपट निर्माते किरण शांताराम यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। इंडिया चायना फ्रेंडशिप पुन्हा अलाइव्ह झाली। ह्याच्या पुढे ती आणि चालू राहील, नाहीतर सगळे लोक विसरून गेले असते ना। तशा तऱ्हेचं मध्ये मध्ये फंक्शन्स होत राहिले तर पुढच्या सगळ्या जनरेशन्सना माहिती पडेल आणि 2 देशाचं सख्य वाढायला, कॉर्पोरेशन वाढायला त्याचा उपयोग होईल। एवढीच इच्छा आहे आमच्या सगळ्या इंडियन्सची की जेवढं रिलेशनशिप चांगलं, दृढ आणि घट्ट होईल आणि फ्रेंडली होईल इन चायनाबरोबर, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हा सगळ्या इंडियन्सना होईल। राज्यातला शेतकरी वर्ग अवर्षण, गारपीट आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली। नांदेड इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या असून आंदोलनाची सुरुवात तिथूनच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शासनानं येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, तसंच सभागृहाचं कामकाज देखील होऊ देणार नाही असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला। आज जागतिक रक्तदान दिन। थँक्यू फॉर सेव्हिंग माय लाईफ ही यावर्षीची संकल्पना आहे। रक्तदान करून इतरांना जीवनदान देणाऱ्या रक्तदात्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानलं जातं। ऑस्ट्रेलियातल्या डॉक्टर कार्ल लॅडस्टेनर यांनी मानवी रक्तगटाचा शोध लावला।
त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. एखाद्या आजारामुळे किंवा अपघातामुळे मनुष्याला रक्ताची कमतरता भासू लागते. ही गरज रक्तानेच भागवली जाते. त्यामुळे रक्तदानाचं आणि पर्यायानं रक्तदात्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. रक्तदान केल्यानं रक्तदात्याला कुठलाही त्रास होत नाही. उलट पक्षी सामाजिक कर्तव्य बजावल्याचं समाधान मिळतं. मानवी शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असतं. त्यापैकी केवळ 5% रक्त घेतलं जातं. रक्तदात्याच्या शरीरात 24 तासात पुन्हा नवं रक्त तयार होतं. 18 वर्ष वयापेक्षा वर आणि 60 वर्षापेक्षा कमी असलेली व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणं आवश्यक असतं. हल्ली रक्ताची नितांत गरज भासते. त्यामुळे इतर कुठल्याही दानापेक्षा मोलाचं असे हे रक्तदान सर्वांनी केलं पाहिजे. तसंच रक्तदात्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आजच्या रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाशी संबंधित अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी जीटी रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर संतोष वाकचौरे आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. डॉक्टर वाकचौरे नमस्कार आणि 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. ही जी रक्ताची गरज आहे ती कोणकोणत्या वेळी उत्पन्न होऊ शकते? साधारणतः आपल्याला रक्ताची गरज जी आहे ती 3 परिस्थितीमध्ये निर्माण होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वारंवार आणि दैनंदिन जीवनात जे रस्त्यांवर मोठमोठे अपघात होतात त्या अपघातांमध्ये बऱ्याच वेळा खूप मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे पेशंट ॲडमिट होतात आणि त्यांना असे क्रोनिक आजार असतात. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला ॲनेमिया असतो. तर ॲनेमिया असल्यानंतर त्याला रक्ताची गरज भासते. त्यानंतर लहान मुलांना थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनेमिया अशा प्रकारचे आजार असतात. त्यांना देखील रक्ताची गरज भासू शकते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात ज्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया होतात म्हणजे कॅन्सरची सर्जरी असेल किंवा हार्ट ट्रान्सप्लांटची सर्जरी असेल तर त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आपल्याला भासू शकते. बरं, पण एकूणच ही जी रक्तदानाची गरज आहे ते एकूणच रक्तदानाची गरज किती आहे आणि जे रक्तदाते यासाठी रक्तदान करतात तर ते पुरेशा प्रमाणात आहे का? ॲक्च्युली आज खऱ्या अर्थाने आपण तसं पाहिलं तर ती गरज पूर्ण होत नाही आपण असं म्हणायला हरकत नाही. कारण मागच्या 2 वर्षांमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने जवळजवळ 15 लाख रक्ताच्या बाटल्या जमा केल्यात. तर त्यासुद्धा त्या पुरेशा नाही पडल्या. म्हणजे एक साधारणतः 30 ते 40% जो गॅप म्हणू शकतो आपण तो अजूनही देखील आहे. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्र येऊन आणखी यात पुढाकार घेऊन लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करून आणखी आपल्याला हे ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर कशी वाढवतात तिकडे प्रयत्न करायला पाहिजे. बरं, आता तुम्ही म्हणला की साधारण 35 ते 40% गॅप आहे. म्हणजे मागणी असणारी रक्ताची आणि रक्ताचा असणारा पुरवठा याच्यामधलं जी दुरावा आहे जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी याचं प्रमाण जे भारतात एकूण रक्तदानाचं कमी आहे पण त्याच्यामागे मग काय कारण आहे? भारतामध्ये रक्तदानाचं जे प्रमाण कमी आहे त्याला प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे रक्तदानाबद्दल असणारे गैरसमज. तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा गैरसमज लोकांमध्ये काय आहे की मी एकदा रक्त दिलं म्हणजे ते रक्त माझं गेलं ते परत मला रक्त कधीच भेटणार नाही म्हणजे ते माझं रक्त कमी झालं. पण त्याचा अर्थ तसा नाही. आपण ज्यावेळेस कोणतं म्हणजे रक्तदान करतो त्यावेळेस आपल्या ज्या रक्तातल्या पेशी असतात म्हणजे आपण त्यांना लाल रक्तपेशी म्हणतो. तर लाल रक्तपेशींचं आयुष्य हे 120 दिवसांचं असतं म्हणजे जवळजवळ 3 महिन्याचा पिरियड असतो तो. तर त्या काळात तुम्ही रक्त द्या किंवा नका देऊ त्या पेशीचं रिसर्क्युलेट होणंच आहे. म्हणजे एकदा ती आज जन्माला आलेली रक्तपेशी ती 3 महिन्यानंतर मरणारच आहे. त्यामुळे तुम्ही जर 3 महिन्यानंतर कंटिन्युअस रक्त देत राहिले तर त्यामध्ये तुमचं नवीन प्रकारच्या पेशी तयार होणार आहेत आणि तुमचं रक्त जे काय आहे ते पूर्ववत होणार आहे. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये साधारणतः 5 लिटर ब्लड असतं. तर त्या 5 लिटरमधून आपण एक 350 ml ब्लड आपण घेत असतो आणि त्यामध्ये 150 ml आपलं अँटीकोॲग्युलंट असतं. तर 3 महिन्या मिळून 350 ब्लड दिल्यानंतर तुमच्या शरीरावर कोणताही फरक पडत नाही. तुम्ही उलट हेल्दी राहता. दुसरा सर्वात मोठा गैरसमज असा असतो की बऱ्याच लोकांना वाटतं की ज्या आपल्या बॅग वापरल्या जातात आपल्या रक्तदान शिबिरामध्ये त्या निर्जंतुकीकरण केलं आहे की नाही त्याच्या निडल चांगले आहेत की नाही असा एक खूप मोठा गैरसमज असतो. तर त्यामध्ये मला असं सांगू इच्छितो याबद्दल खूप कठोर कायदे आहेत आणि FDA आणि SBTC मिळून आम्ही एक असं हे म्हणजे एक स्कीम केलेली आहे की यामध्ये कोणताही रक्ताची जी बाटली आहे किंवा पिशवी आहे किंवा ती निडल आहे ती परत वापरली जात नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण नवीनच पिशवी घेतो. एकदा वापरल्यानंतर ती निडल सुई ज्याला आपण म्हणतो ती नष्ट केली जाते आणि ती पिशवी तर ऑब्व्हियसली आपण ती प्रिझर्व्ह करतो. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हे रक्तदान केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा HIV HbSAg होत नाही.
त्यामुळं माझं असं महाराष्ट्र जनतेला आव्हान राहील की आपण रक्तदान करा. वर्षातून कमीत कमी 4 वेळा रक्तदान आपण करू शकतो. त्यामुळं पुढे या आणि आपली जी रक्तदानाची किंवा रक्ताची गरज आहे आपल्या रुग्णांसाठी ती भागवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. बरं. किंवा असं म्हटलं जातं की एखाद्या रक्तदात्याने रक्तदान केलं तर त्याचा उपयोग केवळ एका व्यक्तीला न होता आपण 3 जणांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि 3 जणांचे जीव आपण वाचवू शकतो. ही मोठं, मला वाटतं फार मोठं एक समाजकार्य आहे. तर याबाबत काय सांगाल? नाही, नक्कीच हा खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे, आतापर्यंत आपल्याला असंच वाटत होतं की एकदा मी रक्त दिलं माहिती एका पेशंटला यूज झालं, विषय संपला. परंतु तसं नसतं. आपण जे आज आपली टेक्नॉलॉजी किंवा विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की त्यामध्ये आपण प्रत्येक रक्ताचा एक एक घटक आपण सेपरेट करू लागलो आहोत. त्यामुळे नॉर्मली आपण काय करतो, जे रक्त जमा होतं त्याचे आपण 3 घटक बनवतो. म्हणजे ॲक्च्युली 4 बनवतो, पण त्या 3 पैकी एक 3 किंवा 4था असं असतं. म्हणजे त्यामध्ये आता थोडंसं डिटेलमध्ये सांगतो मी. तर आपलं जे रक्त आपण जे घेतो त्यावेळेस रक्त ज्यावेळेस ज्याच्या RBC आहेत त्या सेपरेट झाल्यानंतर जो उरतो त्याला प्लाझ्मा म्हणतो आपण. म्हणजे जे उरतं त्याला पॅक सेल व्हॉल्यूम म्हणायचं आणि जे वरती राहतं जे कलरलेस असतं त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. तर ह्या प्लाझ्माचे 2 पार्ट करू शकतो. त्या प्लाझ्मामधून प्लेटलेट्स आपण वेगळ्या करू शकतो. म्हणजे आज डेंग्यूचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्यामुळे त्या डेंग्यूच्या पेशंटला ज्यावेळेस प्लेटलेटची गरज पडते त्यावेळेस आपण त्या प्लेटलेट वेगळ्या करून त्या पेशंटला देऊ शकतो. आणि जो काही उरलेला प्लाझ्मा आहे त्यामधून आपण फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा किंवा क्रायोप्रिसिडेट हे 2 पदार्थ बनवू शकतो. मग आता हे FFP आणि क्रायोप्रिसिडेट हे 2 जरा किचकट शब्द आहेत, त्यामुळे याबद्दल थोडं मी सांगतो. तर फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणजे काय की आपण प्लेटलेट वेगळ्या केल्या आणि त्यातल्या लाल रक्तपेशी वेगळ्या केल्या आहेत आणि जो पदार्थ उरला आहे त्याला आपण काय म्हणायचं, प्लाझ्मा म्हणायचं. ते आपण इमिजिएटली फ्रीजमध्ये नेऊन -40 डिग्रीला ज्यावेळेस ठेवतो त्याला फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणतो. आणि नंतर थॉ करून परत त्याला हे आपण जे बनवतो पार्ट त्याला क्रायोप्रिसिडेट म्हणायचं. तर अशा प्रकारचे जे रक्तघटक आहेत त्याची गरज केव्हा लागते आपल्याला, एखाद्या पेशंटला जन्मजात रक्त गोठण्याचा आजार आहे, म्हणजे हिमोफिलिया आहे किंवा एखादा आपल्या रक्त गोठण्याचे 13 फॅक्टर असतात. त्या फॅक्टरमध्ये एक जरी फॅक्टर आपल्याला डिफिशियंट असेल तर त्या क्रायोप्रिसिपिट्स किंवा फ्रेश फ्रोझन प्लाझ्माची आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजे आपण एका वेळी 3 पेशंटचं जीव वाचू शकतो, ही नक्की खरी गोष्ट आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र जनतेने हे नीट कान देऊ नये का की आपण एका पेशंटला आपण ज्यावेळेस रक्तदान करतो त्यावेळेस आपण 3 पेशंटला जीवदान देणार आहोत. त्यामुळं एक PCV म्हणजे आपण जे ॲनिमियाचे पेशंट असतात ते वापरू शकतो, नंतर हिमोफिलियाच्या पेशंटला त्याचा वापर होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेंग्यूच्या पेशंट ज्या प्लेटलेट झपाट्याने कमी होतात त्या पेशंटला तुमच्या थ्रू मदत होऊ शकते. म्हणजे फार मोठं सामाजिक कार्य एका रक्तदात्यामुळे होऊ शकतं असं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज प्लेटलेट फेरेसिस नावाची जी टेक्नॉलॉजी आहे त्यामधून काय करू शकतो आपण, पेशंटला आपण ज्यावेळेस ब्लड घेतो त्यावेळेस त्याला पूर्ण आपण ब्लड काय करतो घेतो आणि ते डोनर निघून जातो आणि त्याचा आपण लॅबोरेटरीमध्ये आणि ब्लड बँकेमध्ये त्याचा वापर करतो. परंतु प्लेटलेट फेरेसिस ही अशी टेक्नॉलॉजी आहे की तुमच्या बॉडीमध्ये 2 निडल लावल्या जातात आणि एका निडलमधून तुमचं ब्लड मशीनमध्ये घेतलं जातं, त्यातून फक्त प्लेटलेट्स वेगळ्या केल्या जातात आणि जे काही उरलेलं ब्लड आहे परत तुमच्या बॉडीमध्ये टाकलं जातं. म्हणजे याचं टेक्नॉलॉजी बघा, तुम्ही त्या ज्या प्लेटलेट्स आहेत, म्हणजे तुम्ही जर नॉर्मल प्लेटलेट्स तयार केल्या तर त्यामध्ये 1.5 ते 2 लाख प्लेटलेट्स असतात. पण ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने प्लेटलेट्स तयार करता त्याच्यामध्ये 10 ते 15 लाख प्लेटलेट्स असतात. मग त्याला आपण सिंगल डोनर प्लेटलेट्स म्हणतो, SDP. तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ती आता अद्ययावत आपण वेगवेगळ्या पद्धती म्हणजे वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयात म्हणा किंवा वेगळ्या रक्तपेढीमध्ये आपण ते वापरत आहोत. बरं, आता आपण जो उल्लेख केला तर एखाद्याने जर रक्तदान केलं तर त्याच्यानंतर ते रक्त किती काळात वापरलं जावं ह्याचा काही नियम किंवा काही आहेत का? याच्यामध्ये कसं आहे, आपण जे PCV किंवा होल ब्लड म्हणतो त्याची जी मर्यादा आहे 30 ते 45 दिवसापर्यंत आपण ते वापरू शकतो. आणि आपण त्यामधून जे प्लेटलेट्स बनवतो जे काही डेंग्यू पेशंटला वगैरे वापरले जातात त्याचा कालावधी फक्त 5 दिवस आहे. म्हणजे ते 5 दिवसात आपल्याला ते वापरावंच लागतात, नाही तर ते परत आपल्याला त्या उपयोगी येत नाहीत. आणि जे मी सांगितलं की FFP म्हणजे फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि क्रायोप्रिसिडेट याची हे 1 वर्षापर्यंत आपण ते वापरू शकतो, कारण ते फ्रीज केलेलं असतं. बरं, आता एकूणच रक्तदान आणि त्यातल्या या प्रकाराबद्दल बोललो, पण असे जे रक्तदाते आहेत ते एखाद्या परिसरात किती रक्तदाते आहेत किंवा एखाद्याला गरज असेल तर त्यांना त्याची माहिती मिळावी, एक संकलित असं स्वरूपाचं काही आपल्याकडे काही योजना आहे? नाही, आपण महाराष्ट्र शासनाने एक खूप चांगली योजना आता गेल्या 6 महिन्यापासून चालू केलेली आहे की ब्लड ऑन कॉल. म्हणजे जसं आपलं जस्ट डायल आहे किंवा आपलं 108 ॲम्ब्युलन्स आहे तसं 104 नंबरची एक हेल्पलाईन चालू केलेली आहे. तर 104 नंबरच्या हेल्पलाईनचा उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो की समजा तुम्ही एखाद्या रिमोट एरियामध्ये आहात, अमरावतीमध्ये आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला रक्ताची गरज आहे, तुम्ही एखाद्या छोट्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट आहात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला रक्ताची गरज पडली तुम्ही त्या 104 नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता. 104 नंबरवरून तुम्हाला काय माहिती मिळेल की तुमच्या आजूबाजूला कोणत्या रक्तपेढ्या आहेत,
त्या रक्तपेढीमध्ये तुम्हाला जो रक्त घटक लागत आहे किंवा रक्ताचा ग्रुप लागत आहे, समजा ए पॉझिटिव्ह आहे किंवा बी पॉझिटिव्ह आहे, तो तुम्हाला कोणता लागत आहे त्याची माहिती तुम्ही द्यायची आणि ते तुम्हाला सांगणार की ह्या ठिकाणी हे ब्लड अवेलेबल आहे. आणि ही प्रायमरी स्टेज आहे ऍक्च्युली. ह्याचं आम्ही 104 जो बनवला आहे ते प्रायमरी स्टेजमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला त्या रक्ताची म्हणजे तुम्हाला माहिती मिळणार की मला इथे रक्त भेटू शकतं. मग त्या ठिकाणाहून त्या पेशंटचं रक्ताचा एक नमुना घेऊन आपण त्या ब्लड बँकेत जायचं असतं. त्या ब्लड बँकेत त्या रक्ताची चाचणी होते, तो खरंच ब्लड ग्रुप तोच आहे का, त्याचं क्रॉस मॅचिंग होतं, म्हणजे त्या दोघांचं एकमेकाचं ब्लड एकमेकाला चालणार आहे का, की काय रिएक्शन होणार की हे आपण टेस्ट करतो आणि त्या प्रकारे आपण त्यांना ब्लड इश्यू करतो. पण 104चा जो उपयोग आहे साधारणतः आता आपण माहिती घेण्यासाठी असं चालू आहे. पण आमचं पुढचं जे ध्येय आहे ते असं आहे की 104ला एखाद्या व्यक्तीने संपर्क साधला तर त्याला त्या पर्टिक्युलर ब्लड ग्रुपचं रक्त हे मिळेलच असे आम्ही एक आमचं ध्येय आहे. व्यवस्था करायचं. आणि त्यामध्ये आम्ही दुसरी एक महत्वाचं आम्ही बाब ही करतो आहे की जे काही एक डेटाबेस बनवतो आहोत आम्ही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही स्वयंसेवी संस्था आहेत किंवा आमच्या शासनातर्फे जे काही रक्तदान शिबिरं घेतली जातात त्यामध्ये प्रत्येक पेशंटचं आम्ही नाव, नंबर, त्याचा ॲड्रेस आणि त्याचा ब्लड ग्रुप याची नोंद घेतो आहे आणि त्याचा आम्ही एक डेटाबेस बनवतो आहोत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये समजा काही काही ब्लड ग्रुप हे एकदम रिअर असतात, म्हणजे एबी निगेटिव्ह आपण ब्लड म्हणतो तो एकदम रिअर असतो. तर आपल्याकडे ती एक डेटा तयार होईल आणि जेणेकरून आपल्याला कळेल की ह्या सपोज आता मुंबई सेंटर वरळी भागामध्ये ए निगेटिव्ह पेशंट किती आहेत, म्हणजे ए निगेटिव्ह डोनर किती आहेत. तर इमिजिएटली आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलून घेऊ शकतो की बाबा हा पेशंट आहे, त्याला आता रक्ताची फार गरज आहे, तुम्ही जर आलात तर त्याचा जीव वाचेल. तर आपण एक असा एक डेटाबेस तयार करत आहोत. आणि नंतर आपण फेसबुक म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा किंवा वेगवेगळे जे काही सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये आजकाल आपण त्याचा वापर एक ॲप पण आता एक नवीन बाजारामध्ये आला आहे की त्या ॲपमध्ये काही लोकांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ती अपलोड केलेली आहे. म्हणजे काही पर्टिक्युलर एरियातले जे डोनर आहेत त्यांची माहिती अपलोड झालेली आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला जर त्या रक्ताची गरज लागली तर आपण पटकन त्या ॲपचा वापर करून लवकरात लवकर ती माहिती मिळून आपलं ते ब्लड ग्रुप अवेलेबल होऊ शकतो. म्हणजे खरोखरच रक्तदान हे श्रेष्ठदान नुसतं न म्हणता तुम्ही एका रक्तदानाद्वारे 3 जणांचे प्राण वाचवू शकतात आणि हे फार मोठं सामाजिक कार्य आहे. डॉक्टर वाकचौरे, तुम्ही आज इथे आलात आणि ही जी माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे. मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत समविचारी पक्षांना सोबत घेण्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे. भाजपा मुंबई उपाध्यक्ष मोहित कंबोज यांच्या मालाड दिंडोशी इथल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आज मेहता यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी असून यावेळी महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेतच घेतले जातील असं मेहता म्हणाले. वाल्मिकी मेहतर समाजाच्या उत्थानासाठी नेमण्यात आलेल्या लाड समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून मेहतर समाजाच्या समस्या सुटल्या पाहिजेत अशी अपेक्षा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली. यवतमाळ इथं सुदर्शन वाल्मिकी समाजातर्फे आयोजित विदर्भस्तरीय सफाई कामगार मेळाव्यात राठोड बोलत होते. मेहतर समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी चिंतन करणं गरजेचं आहे असं मत राठोड यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी मेहतर समाजाचे ज्येष्ठ नेते आमदार लखन मलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांनी सकारात्मक बातम्यांद्वारे विकासाची कामं समाजासमोर मांडावीत असं आवाहन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केलं आहे. सोलापूर इथं जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या हिरक महोत्सवानिमित्त पत्रकार महर्षी रंगा अण्णा वैद्य यांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर ते बोलत होते. समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, त्या पत्रकारांनी पुढे आणाव्यात. बातमीमध्ये प्रामाणिकपणा, सत्य आणि विश्वासार्हता असली पाहिजे असं सांगून समाजाचं प्रबोधन करण्याची लेखणीची ताकद योग्य रीतीनं वापरावी असं नाईक म्हणाले. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी समितीनं सोप्या भाषेत तयार केलेल्या ज्ञानेश्वरीचं प्रकाशन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेचं तंत्र यशस्वी झाल्यास या प्रकल्पाला कोल्हापूरकरांकडून आर्थिक चणचण भासणार नाही अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात दिली. रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रकल्पासाठी नागरिकांना आवाहन करून आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
कुठल्या महानगरपालिकेला त्याने एखादा प्रस्ताव करून दिला, मग तो सँक्शन झाला, मग तो ह्या मिटिंगमध्ये त्या मिटिंगमध्ये, याला बहुतेक आमची जनरेशन जाईल. आणि त्यामुळे मी त्यांना असं म्हणणार आहे की तुम्ही किती लागणार आहेत तसे सांगा, त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि लोकांना आवाहन करू. आणि लोकांमधला पहिला लोक मी असेल आणि त्याच्यातून आपण प्रायव्हेटलीच पैसे कलेक्ट करून पहिलं रंकाळा प्रदूषण संपवू. या तंत्राअंतर्गत तलावातलं काही घनमीटर पाणी पंपानं खेचून 2 उपकरणांच्या मदतीनं प्रक्रिया केलं जाईल. त्यानंतर ही यंत्रणा सध्याच्या पंपिंग स्टेशनमध्ये सामावून घेतली जाणार आहे. या प्रयोगातल्या निष्कर्षानंतर रंकाळ्याचा पाण्याचा कायमस्वरूपी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. क्रिकेट. भारत आणि बांगलादेश यांच्यात फतुल्ला स्टेडियमवर झालेला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अखेर अपेक्षेप्रमाणेच अनिर्णित राहिला. 5 दिवस जवळजवळ रोजच पाऊस झाल्यानं भारताचा केवळ 1 डाव तर बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची फक्त सुरुवात होऊ शकली. भारतानं 6 बाद 462 धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 256 धावात बाद झाला. आज शेवटच्या दिवशी फॉलो ऑन घेऊन बांगलादेशनं दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र दिवसअखेर त्यांच्या बिनबाद 23 धावा झाल्या असताना शेवटच्या दिवसाचा खेळ संपला आणि सामना अनिर्णित राहिला. आसाम इथं पूरस्थिती अद्यापही कायम असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसाममधल्या जवळपास 3 लाखाहून जास्त लोकांना पुराचा फटका बसला असून 15 जिल्ह्यातल्या 600 गावांना अजूनही पुराचा वेढा कायम आहे. या परिसरातल्या शेतीचंही मोठं नुकसान झालं असून रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. राज्यात आज बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातल्या हातनूर धरणाचे 2 दरवाजेही उघडण्यात आले आहेत. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्गातही पावसाची संततधार आज सुरू होती. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातही आज पेरणीयोग्य पाऊस झाला. मुंबई आणि आसपासच्या उपनगरातही आज चांगला पाऊस झाला. 1 जूनपासून आजपर्यंत मुंबई उपनगरात 122 मिलीमीटर आणि मुंबई शहरात 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसरात 32 तर महाबळेश्वर इथं 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयानं जनतेला सतर्कतेचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. येत्या 48 तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यात बरेच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 25, नागपूर 35 आणि 24, पुणे 30 आणि 22, औरंगाबाद 34 आणि 23, नाशिक 28 आणि 23, कोल्हापूर 26 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 23, सोलापूर 34 आणि 24 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ललित मोदी व्हिसा मुद्द्यावर केंद्र सरकार आणि भाजपाचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पाठिंबा. केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून मदत केल्याचं स्वराज यांचं स्पष्टीकरण. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची स्पष्टोक्ती. वसई विरार महानगरपालिकेसाठी 49% मतदान, 16 जूनला मतमोजणी. भारत आणि बांगलादेश यांच्यातला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित. आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस, हातनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.